हॅलो एव्हरीवन, तुम्ही तुमची वैभवी आणि आज आम्ही चाललोय रायरेश्वर गडावरती. सो मी माझ्या फॅमिलीसोबत निसर्गाची मजा घेत घेत पोहोचली आहे आता रायरेश्वर गडाच्या पायथ्याखाली. सो माझ्या मावशा सासू सगळा. तर मग आम्ही आता चढतोय रायरेश्वर गड. सो चढायला इतकं डिफिकल्ट नाही आहे, थोडंसं चढायला आहे, पण ते पण पहिल्यांदा आल्यामुळे थोडंसं असं वाटतं. सो तुम्हाला बघायला मजा येते ना. सो हे बघा, इकडून पूर्ण फ्लॅट आहे आणि किरण एकटाच बसला होता इतक्या दूरवर. सो आम्ही आता थोडंसं चालायला सुरुवात केली. तर हे बघा, इतकं पूर्ण फ्लॅट आहे, फक्त थोडंसं सुरुवातीला चढायला आहे, तर एवढं काही वाटत नाही. तरी हे असं इथून रस्ता आहे तो खूप भयानक इकडून वाटतं थोडंसं जाताना. तर मी पोहोचले रायरेश्वर गडावरती. तर शिवरायांनी आपल्या वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वरच्या मंदिरात 27 एप्रिल 1645 रोजी स्वराज्याची शपथ घेतली. तर यांनी आपल्या 12 मावळाचे सवंगडी यांच्या साथीने इथे स्वराज्याची शपथ घेतली होती. ते हे मंदिर आहे. सो आम्ही इथे महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि उतरलो खाली. तर थोडंसं फोटोशूट केलं. बायको म्हणली रायरेश्वर पाहायचा होता. कसा होता रायरेश्वर? छान होता रायरेश्वर. सो अशा प्रकारे आईस्क्रीम खात खात मी इथेच ब्लॉग एंड करते. बाय.